ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विवाह लग्न हा सगळ्यांच्या आवडीचा, हौशेचा आणि मौजेचा विषय आहे. घरामध्ये कुटुंबामध्ये कुणाचंही लग्न असलं तर लहान थोरांना तो आनंदाचा विषय बनतो आणि आतुरतेने त्या क्षणाची ते वाट पाहत असतात. म्हणूनच परमेश्वराने लग्न संस्कार प्रथम स्थापन केला. मानवाची निर्मिती केली, पुरुष आणि स्त्रीला एकत्र आणलं आणि त्यांना आशीर्वाद दिला. बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा आणि विवाह संस्काराची त्याने स्थापना केली. प्रिय बंधू बहिणो, देवाची योजना हीच होती की पती आणि पत्नीने देवाच्या प्रेमात राहावं आणि हे प्रेम त्यांनी एकमेकांना द्यावं. आणि म्हणून जेव्हा त्याने मोशेला 10 आज्ञा दिल्या तेव्हा व्यभिचार करू नको, स्त्री आणि परपुरुषाचा लोभ धरू नको. कारण देवाची निवडलेली लोक समूहाने राहत असताना काही जण पापी वृत्तीने राहत होते आणि म्हणून ह्या आज्ञा दिलेल्या आहेत. नवीन करारामध्ये जेव्हा आपण येतो, त्या जगाचा उद्धार करता प्रभू येशू कानागावी लग्नाला त्याने उपस्थिती दाखवत लग्नाला संमती दिली, आशीर्वाद दिला आणि कृपा दिली. पुढे आपण पाहतो की लग्न हे हा पवित्र संस्कार आहे. वधू आणि वराने एकमेकांनी एकनिष्ठ राहावं, विश्वासाने राहावं, प्रेमाने राहावं म्हणून वेळोवेळी त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. आता आपल्यासाठी प्रश्न हा आहे, लग्न संस्कार आहे की लग्न सोहळा किंवा कार्यक्रम आहे? माझ्या प्रिय बंधू बहिणो, देवाच्या योजनेप्रमाणे लग्न संस्कार आहे. लग्न हा पवित्र संस्कार आहे, साक्रामेंट आहे. म्हणूनच देव स्त्री आणि पुरुषाची निवड करत असतो आणि त्याच्या प्रेमामध्ये आपण राहावं आणि आपलं प्रेम वाढावं म्हणून देवाची योजना असते. त्यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वधू वरांनी एकमेकांची निवड करत असताना पैसा, प्रसिद्धी, नोकरी आणि सुंदरता ह्याकडे लक्ष न देता त्याच्या आत्म्याची, त्याच्या हृदयाची, त्याच्या जीवनाची सुंदरता पाहावी आणि विशेष करून प्रार्थनामय जीवन जगावं. म्हणजेच ते माझ्या प्रिय बंधू बहिणो लग्न संस्कार होतो. अनेक वेळेला आपण पाहतो की लोक लग्न हा सोहळा म्हणून साजरा करत असतात, कार्यक्रम म्हणून साजरा करत असतात. 12 डिसेंबर 1918 मध्ये ईशा अंबानीचं लग्न झालं. ईशा हे नीता आणि मुकेश अंबानी ह्यांची कन्या. तिने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आनंद पिरामल ह्याच्याबरोबर लग्न केलं. लग्नाला फक्त 600 लोकच बोलवलेले होते. लग्न फक्त 4 दिवसाचंच होतं आणि हे लग्न उदयपूर, मुंबई आणि इटली ह्या देशामध्ये ठेवलेलं होतं. ह्या लग्नासाठी माझ्या प्रिय बंधू बहिणींनो 700 करोड रुपये त्यांनी खर्च केलेले होते. या आधुनिक जगामध्ये आपण राहत असताना, स्पर्धेच्या युगामध्ये राहत असताना काही लोक पैसा आहे म्हणून ते खर्च करतात, काही लोक कर्ज काढून खर्च करतात. लग्न माझ्या प्रिय बंधू बहिणींनो कार्यक्रम म्हणून करतात आणि मग आपण पाहतो की मेजवानी मोठी दिली जाते. लग्नाची शोभा म्हणजे जेवण आहे आणि जेवण द्यायला हवं. परंतु आज या स्पर्धेच्या युगामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अवास्तव अवाढव्य खर्च मेजवानीवर केला जातो आणि आपण पाहतो अनेक वेळेला जेवण देखील वाया घालवलं जातं. जेवणाबरोबर माझ्या प्रिय बंधू बहिणींनो दारू देखील सर्रास वाटली जाते, दारूची नदी वाहत असते. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्या प्रिय बंधू बहिणींनो आपल्या समाजातील तरुण वर्गांना आपण दिशाहीन करत असतो. आपला तरुण वर्ग माझ्या प्रिय बंधू बहिणींनो आज दारूच्या आहारी चाललेला आहे आणि हे आपल्या समाजासाठी आणि त्यांच्यासाठी घातक आहे. म्हणून लग्न कार्यक्रमामध्ये हे आपण चुकीचे धडे तर आपण देत नाही ना. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, मत्तई शुभवर्तमान अध्याय 22 ओवी 1 ते 14 मध्ये आपल्याला परमेश्वराने दाखला दिलेला आहे. कोणा एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी दिली. लोक आमंत्रित केले, काही कारणास्तव लोक आले नाहीत आणि मग रस्त्यावर जाऊन सगळ्या प्रकारची लोक जमा करून त्याने आणली, मेजवानी दिली. परंतु एका गृहस्थाने लग्नाचा गणवेश घातला नव्हता म्हणून त्याला बाहेर काढलं जातं, त्याला शिक्षा दिली जाते. सांगण्याचं तात्पर्य हेच की स्वर्ग राज्यामध्ये आमच्यासाठी परमेश्वराने बहुमान ठेवलेला आहे.
आणि तो म्हणजे मेजवानी ठेवलेली आहे. आमंत्रण आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे आणि म्हणून हे आमंत्रण स्वीकारायचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, सत्कर्माची आपण हे कपडे जे आहेत ते घालायचे आहेत, सत्कर्माचा अंगरखा घालायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रभू परमेश्वर इनाम देणार आहे. तेव्हा ह्या जगामध्ये आपण राहत असताना पुन्हा एकदा परमेश्वर सांगत आहे, वैवाहिक लोकांनी पवित्र जीवन जगावं, आध्यात्मिक जीवन जगावं, म्हणून तो आपल्याला बोध करत आहे आणि आपण सर्व प्रभूच्या कृपेमध्ये वाढावं म्हणून तो आपल्याला आमंत्रित करीत आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमेन.